नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी एक्सप्रेसमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाजल्या 10-12 आता जस्ट चालू करणार आहे. सगळं चकाचक झालेलं आहे. हे काय होतं? दुराळ, पोत्याचं दुराळ. पोतं बसनं बंद केलं पाहिजे. लयच दुराळा होतो आणि तोचते कधी नाही का. पण दुसरं परवडत नाही आपल्याला, आणि दुसरं असले की लोक गायब करतात. त्यामुळं पोतच बेस्ट आहे. थोडं सहन करावं लागतं काहीतरी. असं चालायचं. टायटल द्यायला बरं पडलं पोतं. असं बरेच टायटल भेटले. टायटलचा विषय नाही. तर बघायच पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप 1000 झाले तरी देऊ पावला. चला मित्रांनो, वाजल्यात 12:35 आणि जी पडेल ती ऑर्डर मारत आपण आपल्याच एरियात आहोत. लांब गेलोच नाही. स्वारगेटला मी गेलो असं मला वाटलं. इथं लोकल ऑर्डर एवढे मारले मी आज, का माहिती. कारण प्रत्येक ऑर्डरला 10-20 रुपये एक्स्ट्रा भेट होते रॅपिडोवरचं. म्हणलं भेटतात तर का सोडायची. मग मारत झाली आपले 550 रुपये. आता जेवायला बसणार आहे. तर मी आंबेगावला आहे. एका शाळेत एका कस्टमरला जे सोडलं आता. म्हटलं इथं रिकामी जागा भेटली, लावून घ्या गाडी. लावली. गाडी घासणार नाही ना माझी, पार्किंगच आहे. कोणाची पार्किंग काय माहीत. 10-15 मिनटं जास्त वेळ नाही वापरणार तुमचं पार्किंग बरं का. 10-15 मिनटं जेवून घेऊ पण वापरू द्या बिचाराला. जेवण झालं की खाली करून जातो पुढं. तिथनं काय भारतीय विद्यापीठ जवळच आहे. पण भेटली जागा कशाला लांब जायचं. भारतीला पुढेही बसता येतं. आपल्याला माहिती आहे आपली पॉईंट आहेत. तिकडे आता भेटली म्हणून बसले. हो, तसं तर कोण हलवत नाही एकदा जेवायला बसलेलं. आणि हलवलं तरी उठणार नाही. जेवलेल्या माणसाला जेवताना कधी कोण उठवत नाही मुळात. 10-15 मिनिट लोक ॲडजस्ट करतात. आणि चला जेवूया. कंटाळा आला ॲक्च्युली. लोकलमध्ये मजा येते काम करायला. असं 10-20 एक्स्ट्रा दिले तर, नाही दिले तर मग मी नाही करत. मला माहिती चांगलं झालं. 550 नॉट बॅड. जेवल्यानंतर अजून 500 करायचे आणि 1200-1300 झाले तर नॉट बॅड. ॲक्च्युली नवलेला गेलो तो. तिथून एक 400 रुपयाची ऑर्डर पडली. पण हाताला कुठं लागते बाबा 400 रुपयाची ऑर्डर. मोठी ऑर्डर हाताला नाही लागते. ओलाची ऑर्डर होती 429ची समथिंग काहीतरी. इंजवळीच असेल पण नाही हाताला लागली. काय हरकत नाही. तिकडे जाऊच तो पण इकडं 400 कवर करून घेतले मी. त्यामुळं लोकलमध्ये सुद्धा परवडतं. पण जेव्हा 10-20 एक्स्ट्रा दिलं तर, आणि आत्ताच्या ऑर्डरला 25 रुपये एक्स्ट्रा दिली होती. खूपच परवडलं मला. तर चला जेवून घेऊया. तर मित्रांनो, ऑर्डर मारत आलो पुन्हा होत स्वारगेट स्टँडच्या इथे. आता जस्ट एकाला सोडलं आणि टोटल मारून बघितलं तर 1009 रुपये. म्हणजे 1000 रुपये झाल्याची खूप चांगली गोष्ट आहे. वाढलं 3:37 मिनटं. तर साहजिक आता घरापाशी आलं म्हणलं. घरापाशी म्हणजे सगळ्यापासून इथंच तडमडतं. कुठं लांब गेलोच नाही. जे की मला वाटतं बरं झालं. लांब गेले की रिटर्नला यायचं जरा प्रॉब्लेम असतो. इथल्या इथे खेळलं की काय घरी जायला मोकळा. तर वाजले तर 4 वाजले. बघू आता. पण ह्याचा आता अर्थ असा नाही की स्वारगेटच्या पलीकडे जाणार. आता इकडेच खेळणार. 4-5 वाजेपर्यंत करूया. बघूया काय होते काय नाही. डिपेंड ऑन माय मूड. जर पार्किंगपाशी भारतीला ऑर्डर पडली तर तिथं लगेच पार्किंगला जाईल. 1000 तर झालं. टार्गेट कंप्लीट झाले. त्यामुळे मला माहीत नाही का होणार काय नाही. बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आणि पार्किंगकडे पडते की नाही पडते, किंवा किती होतं तर होतं किती होतं. चला फायनली मित्रांनो, रिटर्नला ऑर्डर पडली लेक टाऊनला आत्ता जस्ट एकाला सोडलं आणि मीटरने आणला. बघूया किती झालेत. 85 त्यांनी सोडलेत. पण मला माहीत नाही किती झालं. हां बरोबर 88 झाले. थोडं पुढं आलो आहे. 3 रुपये वाढले. ठीक आहे 85 झाले. मग असे 9 रुपये 10 रुपये ना. 85 ठीक आहे. 10-20 इकडे तिकडं 1000 रुपये झाले समजा. 1000 नाही सॉरी 1100ला 10 कमी. नॉट बॅड. टुडे इज गुड व्यवसाय. आता उद्या बघू. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता वाजल्या 4:13 तर समजून घ्या किती वेळानंतर मला ऑर्डर पडली. ऑर्डर पडत होते पण ऑपोजिट डायरेक्शनला पडले होते. आणि तुम्हाला माहिती आपल्याला घरला जायचं आहे. त्यामुळं आजचा ब्लॉग संपला. उद्या भेटू. चला.